नमस्कार, सुंदर भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया बातमी अतिवृष्टीची। माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडून लातूर जिल्ह्यातील चाकूर, उदगीर, देवणी, लातूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला। तात्काळ सरकारने याचे पंचनामे करून हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी अमित देशमुख यांनी केली। नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात प्रशासनाला सूचना दिल्या। राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख काय म्हणाले पाहूयात। शेतकऱ्यांचं शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे। असं नुकसान यापूर्वी क्वचितच आपण अनुभवलं। 100% पिकं ही गेलेली आहेत। सोयाबीन हे 100% हातातून गेलं आहे पीक। आजही अनेक ठिकाणी पिकं पाण्याखाली आहेत, शेंगा कुजलेल्या आहेत, अळीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी जाणवतो आहे। रानामध्ये अगदी पाहणी करायला सुद्धा जाता येत नाही, एवढं पाणी अजूनही आहे, चिखल आहे। त्यामुळं शासनाकडं ओला दुष्काळ जाहीर करा अशी आम्ही मागणी नोंदवलेली आहे। लवकरात लवकर ओला दुष्काळ ते जाहीर करतील अशी आशा आहे आणि शेतकरी जो संकटात सापडला आहे त्याला तातडीनं मदत करतील अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे नोंदवलेली आहे। शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे करून त्यांना मदत व पुनर्वसन या विभागाअंतर्गत हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत अशी मागणी आम्ही केली आहे। मग ते शासनानं आपत्ती व्यवस्थापनातून मदत करावी किंवा मग विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे, त्यामुळं 100% नुकसान झाल्यानंतर जो विमा त्यांना मिळायला हवा तो विमा कंपन्यांनी विमा आणि त्याच्या रकमा अदा केल्या पाहिजेत। आणि शेतकऱ्यांची ही अडचण दूर होईपर्यंत आणि त्यांना मदत मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आणि त्यांना मदत जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मी आमचे सगळे सहकारी त्यांच्या मदतीला, त्यांच्या खांद्याला खांदा लावून तत्परतेनं त्यांच्यासाठी सहाय्यता करणार आहोत। मी शरद माधवराव पाटील, कमरोदिरपूर, पंढरपूर, तालुका देवणी, जिल्हा लातूर येथील शेतकरी आहे। माझे जवळपास 21 एकर जमीन पाण्याखाली होती। जवळपास 4 दिवस पूर्ण ही सोयाबीन टोटल पाण्याखाली होतं। त्यानंतर ह्या सोयाबीनमध्ये आपल्याला 10% ही हाती लागत नाही सोयाबीन, त्यामुळं जास्तीत जास्त सोयाबीनची नुकसान भरपाई हे मिळावी ही अपेक्षा आहे। साहेबांनी आता तलाठी साहेबांनी येऊन पंचनामे करून गेलेले आहेत। नदी पूर्ण नदीकाठचे ह्याकडचे त्याकडला येऊन सर्वे करून गेलेले आहेत। त्या पद्धतीनं आश्वासन तर दिलेलं आहे तहसीलकडून। आता आमदार साहेब आले होते तुमच्या बांधावरती, तरी काय म्हटलं? आमदार साहेबांनी सांगितले होता होईल तेवढं 50,000 हेक्टरी मदत मिळावी ही आमदार साहेबाची ही अपेक्षा आहे। त्या पद्धतीने आपण मागणी करू असं सांगितलेलं आहे आमदार साहेबांनी। आपको भी यही करना पड़ेगा। कितने किसान हैं गांव में? गावात किती शेतकरी आहेत? भरपूर आहेत, भरपूर आहेत। त्याच्यावर सरसकट असतो त्याच्यामध्ये किमान त्या मंडळात आपली प्रयोगाच्या वेळेला तुम्हालाच लक्ष द्यावं लागेल। तुम्ही मदत करणार आहात शेतकऱ्यांना। आपली प्रयोग असे करा की असे रॅन्डमली डॅमेज झालेले शेतकरी नाही सरसकट हो का तुझ्या महागाचे घे रे बस 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 भरलेच नाही, नासून गेलेत सगळे शेंगा त्यात। आता हे दिसायला शेण दिसते पण त्याच्यामधलं जिल्ह्याची आता जिल्ह्यात आम्ही चाललो सुरुवातीतून देखील सर्वाधिक पाऊस या मंडळात काहीच हाताला लागणार नाही। त्यामुळे शासनाचे आणि विम्याचे असे मिळून जरी त्यांना पैसे मिळाले तरी 50,000 रुपये होतात।
त्यांची मागणी. बरोबर. कुठे आहेत? सांगा बरं काय परिस्थिती आहे. आता ह्याची काय परिस्थिती आहे? सांगा. काय लागू कधी पाला आहे ती शेंगाची झाली पकल्या का किती हेक्टर आहे? जास्त आहे गावामध्ये. कारण मी 4 पिढ्या झालो तुम्ही सोबत आहे काय? माझा हक्क आहे तुम्हाला बोलायला. हा बस आहे फोटो आपला. हा बघा हे सगळे माझे टोटल हे बघा फोटो गर्दीत भांडण करून हे फोटो काढलेले. आजही तसंच चालू आणि ती जी वाळ्याला का तीच तर पूर्ण टोटल एक वाळ्याला उठून घेतलं. हे पाणी आम्ही केलेली आहे. त्यांनी सरसकट घेतलं, प्राथमिक सरसकट घेतलं. या तिथं सगळ्यांशी तिथं बोलता आणि बॅचच्या संदर्भामध्ये पंचनामे हे ठेवायचं. पंचनामे वगैरे काही नाही लागू काहीच नाही सगळं काही पुरं हलपट्टी तुम्ही हटकरवाडी रोड नाही आता इकडे या. समजा पंचनामा झाला नाही काही अडचण आली तर तिने तुम्हाला सगळ्या गावात आता सोमवार मंगळवार मध्ये ते सगळे दौरा करतील, शेतकऱ्याशी चर्चा करतील. भेटायला पाहिजे येतच नाही तर सांगा ना अंदाजे. ते सगळं हे बघून ती भयान सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याला विम्याचं बघावं नियोजन सगळे तुमच्याकडे चर्चा घेऊन तुमच्या दारात. हा ऑक्टोबर मध्ये काढणी आली पहिल्या काही कशाला लागणार नाही नाही. काही काय मत आहे? लागणच नाही अजिबात लागत नाही. हाताला पीक लागणार नाही, नाही लागत. त्याला पूर्ण नुकसान झालं ना. आपले प्रयोग वगैरे होतील नंतर त्याला वेळ आहे. पण आता हे त्यांच्या क्षेत्र आहे सांगा माहिती. क्षेत्रात केलं सर पंचनामा आपण आणि कळवले सर. किती मदत मिळेल त्यांना? हेक्टरी आता शासनाकडून 8,500 आहे, पण अतिरिक्त मदत वाढीसाठी आपण प्रस्ताव दिले शासनाला. हेक्टरी आता सध्या तर 8,500 आहे, पण वाढीव पाऊस जास्त झाल्यामुळे आपण वाढीव अनुदानासाठी यांना आता जवळपास एक याची माहिती सांगा. काय खाली काड्या उभारतात काय नाही. कमीत कमी 1,000 एकर रान आहे हटकरवाडीपासून. हे 25 ऑक्टोबर मध्ये काढणार होतं. आता ऑक्टोबर काढायला येतं काय 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 काढायला चालू आहे. सगळ्या गुटी पेरण्या आहेत सगळ्या. पाऊस लवकर झाल्यामुळे सगळं पेरणी काढलं तरी गावाला लागून नदी आहे. सगळी खात्री घरं पडायची. हेक्टरी 2 हेक्टरची त्याची कमाल मर्यादा 2 हेक्टर. आता बापू साळुंखे सांगा थोडी माहिती.